वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। काल आपण काव्यभेद बघितले, उत्तम मध्यम अधम। कालच मी आपल्याला म्हणतो की काव्यदोष आपल्याला बघायचे आहे। तर दोष कशाला म्हणायचं, काव्यातील दोष कशाला म्हणायचं, याच्या अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत। एक दोन तीन व्याख्या फक्त घेऊत आपण। सर्वात प्रथम मम्मटाचार्यांनी जी केलेली जी व्याख्या जी आहे ती अत्यंत सुंदर अशी व्याख्या आहे। मुख्यार्थ हातीर दोषः, काव्यातील जो मुख्य अर्थ आहे त्याचा ज्याच्याने अपकर्ष होतो, त्याला ज्याच्याने बाध येतो, त्याच्यातलं सौंदर्य नष्ट होतं, त्याला म्हणायचं दोष। आचार्य विश्वनाथांनी हाच भाव वेगळ्या स्वरूपात मांडलेला। रसापकर्षका हा दोषा, काव्यातील रसाचा जे भंग करतात, ओके नाही, चांगलं प्रवचन चालू असावं आणि मध्येच लाईट जाऊन माईक बंद पडावा, ओके नाही, म्हणजे काय होतं त्याचा असे दोष जे ते अशा प्रकारचं काम करतात। जयदेवांनी चंद्रालोकामध्ये सुंदर एक त्यांनी व्याख्या दिलेली आहे की स्यात् चेतो विशता येन सक्षता रमणीयता शब्दे अर्थे च कृतोन्मेषम दोषम उद्घोषयन्ति तम। हाच भाग वेगळ्या पद्धतीने सांगितलेला की काव्य ऐकल्यानंतर त्याच्यातील रमणीयता, त्याच्यातील सुंदरता ही आता आपल्या मनात प्रवेश करणार इतक्यात त्या रमणीयतेचा जे घात करतात, मग ती शब्दातील सुद्धा असू शकते किंवा अर्थातील पण असू शकते। दोष हे 5 प्रकाराने काम करतात म्हणून आपण पहिल्या दिवशी ऐकलेलं आहे। यांनी 2 सांगितलेले, शब्दातील दोष आणि अर्थातील दोष। मग हे दोष किती आहेत? चंद्रालोकामध्ये जवळपास 50 दोषांची गणना केलेली आहे। मम्मटाचार्यांनी जवळपास 100 दोषांची गणना केलेली आहे। जसं जसं ज्याला ज्या ज्या पद्धतीने करता येईल त्या त्या पद्धतीने त्यांनी दोषांची गणना करून त्या त्या दोषांची लक्षणं जी आहेत ही त्या ठिकाणी सांगितलेली आहे। तर त्यातील काही उदाहरणं आज आपण घेऊ, उद्या अलंकार आपण बघू आणि अलंकारांची उदाहरणं। अनेक दोष आहेत, त्यातील फक्त 3 दोष मी आपल्याला सांगितले। पहिला दोष सांगितलेला आहे तो म्हणजे असमर्थ। असमर्थ या शब्दाचा अर्थ काय? तर एखाद्या शब्दाचा तो अर्थ जरी असला तरी सुद्धा तो अर्थ जाणून घेण्याची शक्ती, सामर्थ्य त्या शब्दात नसणे आणि त्या शब्दाचा उपयोग जर होत असेल तर ते काव्य काय होतं, दुष्ट काव्य म्हणून गणल्या जातं। त्यांनी त्याला उदाहरण दिले काव्य प्रकाशामध्ये। तीर्थांतरेषु स्नानेन समुपार्जित सत्कृतिः सुरस्रोतस्विनीम एष हन्ति संप्रति सादरम। अनुष्टुप वृत्तातला श्लोक आहे। अर्थ अशा प्रकारचा आहे की तीर्थांतरेषु स्नानेन म्हणजे अन्य तीर्थामध्ये स्नान करण्याने समुपार्जित सत्कृतिः, ज्याचं पुण्य वाढलेलं आहे, ज्याला पुण्याची प्राप्ती झालेली आहे, अशी एखादी व्यक्ती अधिक पुण्याची प्राप्ती व्हावी यासाठी काय करतो, गंगेमध्ये जातो। गंगा ही सगळ्या तीर्थांचा राज आहे। सुरस्रोतस्विनीम एषः हन्ति संप्रति सादरम, म्हणजे त्यांनी काय केलं,
की तो गंगेकडे निघाला गेला. सागरम हंती. आता येतं हन धातू वापरलेला. हंती नाम गच्छति. वस्तुतः हन हा शब्द, हन हा धातू कशासाठी वापरला जातो? हा मारणे या अर्थी वापरला जातो. ओके. विघ्नाः आपण का म्हणतो? विघ्नाः विशेषेण घ्नन्ति इति विघ्नाः. जे विशेष प्रकारे कार्याचा नाश करतात त्यांना म्हणायचं विघ्न. आलं का? आपण म्हणतो दुरारिहा अमृत्यु सर्वदृक्सिंह संधाता संधिमान चिरा अजो दुर्मर्षण शास्त्रा विश्रुतात्मा सुरारिहा. हा दुरारिहा नाही, सुरारिहा म्हणजे काय? सुरारी हा शब्द वापरलेला आहे त्याने. सुराणाम अरयः इति सुरारयः. म्हणजे कोण? सुरांचे म्हणजे देवांचे जे शत्रू, म्हणजे कोण? सुरारी झाले. त्यांना जो काय करतो? सुरारीन हंती इति सुरारिहा. म्हणजे हन धातूचा उपयोग कुठं होत असतो? नेहमी मारणे या अर्थी होत असतो. आणि या कवीने कुठं टाकला तो? जाणे या अर्थी. सुरस्रोतस्मिनी एषः हंती संप्रति सादरम. हा आता काय करतोय? निघालेला आहे. हंती वस्तुता पाहायला गेलं तर गत्यर्थ हा धातवा. सगळ्या धातूचा अर्थ गत्यर्थ आहे सांगितलेला आहे, नाही असं नाही. म्हणजे तो वापरला तर चुकीचा आहे अशातला भाग नाही, परंतु तो त्यासाठी कुठं वापरत नाही. आलं का? जसं अगदी साधं उदाहरण, अर्जुनाला गदा युद्ध येत होतं का नव्हतं? भीमाला धनुष्य बाण म्हणजे धनुष्याने बाण मारता येत होतं का नव्हतं? पण भीम म्हणल्यानंतर समोर काय आठवतं? गदा युद्धात. आणि अर्जुन म्हणल्यानंतर काय आठवतं? धनुष्य बाण आठवतं. आणि उगी आपण जर सांगत बसलो काय अर्जुनाने गदा युद्ध केलं सुंदर अशा प्रकारचं छान वगैरे, अरे तो समर्थ आहे, मान्य आहे, तुला ती शक्यतो करू शकत होता, पण अर्जुनाची प्रसिद्धी ही गदा युद्धात नाही. तसा हन या धातूची प्रसिद्धी जी आहे ही रूढी. हा हा हन या धातूची प्रसिद्धी जी आहे ती गमनार्थ नाहीये. म्हणून इथे कोणता दोष झाला तर असं म्हणतो. त्यानंतर झाला अनुचितार्थ. एक दोष. अनुचितार्थ म्हणजे काय? उचित नसलेला अर्थ जाणवून देणे. तो एक अर्थ. त्याने फार सुंदर उदाहरण दिलं, मी वाचूनच दाखवतो. तपस्विभिर या सुचिरेण लभ्यते प्रयत्नतः सत्रिभिरिष्यते च प्रयत्नतः सत्रिभिरिष्यते च प्रजान्तिता माशु गतिम यशस्विनो रणाश्वमेधे पशुतामुपागताः. प्रसंग अशा प्रकारचा आहे की आपलं शास्त्र असं सांगतं की सूर्यस्य मंडलम भित्वा म्हणजे दोघा जणांना मोक्षाची प्राप्ती होती म्हणून सांगितलं. कोणाकोणाला? तर योगाचं आचरण करणारे म्हणजे थोडक्यात आत्मज्ञान संपन्न आणि रणेच्या भिमुखो हातः, म्हणजे जो लढत असताना शत्रूकडून मारल्या गेला, अशा त्या दोघांना त्याची प्राप्ती होती म्हणून सांगितलं. तोच भाव यांनी या श्लोकामध्ये प्रगट केले. काय? तपस्वीभिर या सुचिरेण लभ्यते. तपस्वी लोकांच्याकडून मोठ्या चिरकालाने ज्या गतीची प्राप्ती केली जाते. प्रयत्नतः सत्रिभिरिष्यते च या. आणि सत्री, सत्री म्हणजे सत्र म्हणजे वाजपेय सोमयाग इत्यादी यज्ञ करणारे किंवा सत्र जो काही सांगितलेला दीर्घ सत्र वगैरे असे करणारे जे लोक जे आहेत, सत्र म्हणजे थोडक्यात यज्ञ असं म्हणून समजायला हरकत नाही. मोठा यज्ञ जे काय असतील ते असं करणारे त्यांना मोठ्या प्रयत्नपूर्वक जी गती प्राप्ती होती, जी गती प्राप्त होते. प्रयांतिताम आशु गतिम यशस्विनः. ती गती त्या यशस्वी लोकांना प्राप्त होते. कोणत्या?
रणाश्वमेधे पशुताम उपागता, रणरूपी अश्वमेधा यज्ञामध्ये जे पशु म्हणून असतात. आता पशु काय, पशुचं हनन होतं यज्ञामध्ये, हो की नाही? पशुचं हनन झाल्यानंतर तो पशु कुठं जातो? तो स्वर्गात जातो, हो की नाही? तसं या यशस्वी शूर लोकांना कोणती उपमा दिलेली आहे? पशुची उपमा दिलेली आहे. म्हणजे हे कसे झालेले आहेत? रणरूपी अश्वमेध यज्ञामध्ये पशुतेस गेलेले यशस्वी अशा प्रकारचे जे शूरवीर जे आहेत त्यांना ती गती प्राप्त होती, जी गती आत्मज्ञान संपन्नांना प्राप्त होते. आता मला सांगा, ही पशु हा शब्द वापरलेला जो आहे हा योग्य आहे का? कारण पशु हा कातरार्थी वापरला जातो, ओके? म्हणजे त्याला तिथे आणून उभं केलेलं असतं, हे स्वतः गेलेले असतात, हे लढत असतात, हे शूर आहेत, वीर आहेत. पशु काय शूर असतो का? म्हणून इथं काय झाला, हा अनुचितार्थ अशा प्रकारचा लोक. तिसरा सांगितलेला आहे तो म्हणजे विरुद्ध मतिकृत. सांगायचं असतं एक आणि बोलताना मात्र असा बोलतो माणूस की त्याच्याने काय होतं, वेगळीच समोरच्याला ऐकायला, म्हणजे समोरच्याला समजण्याची शक्यता आहे. सुधाकर कराकार विशारद विचेष्टितः अकार्य मित्र मे कोसो तस्य किं वर्णयामहे. हे अर्थ अशा प्रकारचा आहे त्याचा की जो विनाकारण आपला मित्र होतो. म्हणजे काही लोक असतात जे विनाकारण शत्रू पण होतात, असे काही जण असतात ते विनाकारण शत्रुत्व करतात. पण काही सज्जन असे असतात की जे संबंध नसताना किंवा त्याच्याकडून प्रत्युपकाराची अपेक्षा किंवा काही नसताना सुद्धा परोपकार करतात. तर त्यांचं वर्णन आम्ही काय करू, तर त्यांना विशेषण दिलेलं आहे सुधाकर कराकार विशारद विचेष्टितः. म्हणजे चंद्राप्रमाणे ज्यांचा यश पसरलेलं आहे वगैरे असे अकार्य मित्रम. काही असतात कार्यमित्र, म्हणजे काय, काही कार्यामुळे मित्र झालेले, हे कसे अकार्य मित्र. पण इथं अकार्य मित्र म्हणल्यानंतर काय होतं माहितीये का, आकार्यात जे मित्र असतात असा अर्थ निघतो. अकार्य म्हणजे काय, चुकीच्या कार्यामध्ये, आलं का लक्षात? म्हणून विरुद्ध मतिकृत अशा प्रकारचा दोष जो आहे हा त्या ठिकाणी लागलेला आहे. मग असे अनेक दोष सांगितलेले आहेत. काही ठिकाणी श्रुतिकटू वर्ण वापरणे हा पण दोष सांगितलेला आहे. चांगलं व्यवस्थित चालले असताना मध्येच काहीतरी बोलत राहायचं, ज्याच्याने कानाला त्रास होईल, र ट अळ अशा प्रकारचे शब्द जे ते श्रुतिकटू असणार आहेत. पण काही दोष असे असतात की जे काही प्रसंगी गुण म्हणून काम करतात. जसं आता उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगितलं की काही वर्ण म्हणजे काही शब्द जे आहेत हे कसे आहेत, हे श्रुतिकटू आहेत. श्रुतीला काय लागतात, कानाला ऐकायला नको वाटत. श्र ट हे सगळे ळ हे कसे वाटतात, कानाला थोडे जड जातात. परंतु जेव्हा युद्धाचा प्रसंग असतो त्यावेळी काय असतात, या वर्णांचं महात्म्य सांगितलं. हे वर्ण हे दुष्ट नाही आहेत, हे उलट गुणयुक्त सांगितलं. मी उदाहरण सांगतो. अष्टादंड भुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढा सुळा रक्तश्री बुबुळा प्रताप अगळा ब्रह्मांड माळा गळा जिव्हा उरस्थळा रळे रुळे लळलळा कल्पांत कालांतके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके. कालिकेचं वर्णन चालू आहे आणि ते सुद्धा कसं, युद्धाच्या वेळी. त्याच्यामुळे मग हे सगळे शब्द काय झाले, हे सगळे व्यवस्थित झाले, ओके नाही? आणि ते शाकंभरीला जर हे शब्द वापरले तर म्हणजे त्या भक्तांना वाटत ही खायला घालायला आली आहे का मारायला आलेली आहे, काही कळत नाहीये, ओके. त्या ठिकाणी ते शब्द योग्य नाही, पण या ठिकाणी मात्र योग्य आहे. जसं आता दुर्गा हा शब्द वापरलेला आहे. आता दुर्गा या शब्दावर आपण आपल्या कौस्तुभीने सांगितलेलं हे गेलं. मग त्या दुर्गाचं एक सुंदर अशा प्रकारचा श्लोक येतो. कशी ती दुर्गा,
विद्युद्दाम समप्रभां मृगपति स्कंधस्थितां भीषणां कन्याभिः करवालखेट विलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरा लिखेट विशिखांश्चापङ्गुणन्तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. ती दुर्गा आहे, मारायला आली वगैरे. मग त्याला हे सगळं पाहिजे. मृगपती स्कंधस्थितां भीषणां वगैरे. आणि तेच लक्ष्मी स्वरूपाने येते त्यावेळी. मग सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यावेळी म्हणून काही वेळा दोष सुद्धा गुण होतात, काही वेळेला गुण सुद्धा दोष होतात. अशा प्रकारचे अनेक दोष त्यांनी सांगितलेले. उद्याच्या प्रवचनात आपण अलंकार, काव्याचे अलंकार कसे असतात ते आपण त्या ठिकाणी बघू. ओम स्वस्ती.